नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मसाला ताक कसं बनवायचं ते पाहणार आहोत। उन्हाळ्याच्या दिवसात हमखास पिले जाणारं किंवा ज्यांना उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला उष्णता कमी करण्यासाठी आपण ताक, दही आहारामध्ये त्याचा समावेश करत असतो। त्यांपैकीच मसाला ताक म्हटलं की प्रत्येकाला आवडतंच। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी 1 वाटी दही घेतलेलं आहे। हे फ्रीजमध्ये ठेवलेलं दही आहे, त्यामुळे पूर्णपणे थंडगार आहे आणि दही आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू शकता, पण तुम्ही मिक्सरमध्ये फिरवणार नाही। 1 वाटी दही घेतलेलं आहे, त्यासाठी साधारणतः 1 ते 1.5 ग्लास मी त्यामध्ये पाणी घालणार आहे। त्यामध्ये पाणी थंडच वापरायचं आहे। उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आपल्याला मसाला ताक थंडावा देण्यासाठी थंड पाणी घातलं की थंड पिण्यासाठी छान वाटतं, त्यामुळे त्यामध्ये थंड पाणी घालायचं। तुम्हाला जर आणखी थंडगार बनवायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये आईस क्यूब्स घालू शकता, परंतु दही घेतलेलं जे होतं तेही थंड होतं, पाणी थंडगार होतं, त्यामुळे मी आईस क्यूब घातलेले नाहीत। आणि छान असं आपल्याला घुसळून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरच्या भांड्यातही फिरवू शकता। आपल्याला ते ताक बनवून घ्यायचं आहे दह्याचं। अशा पद्धतीने 1-2 मिनिटं मी छान असं घुसळून घेतलेलं आहे। पारंपरिक पद्धतीने ताक बनवण्यासाठी जी लाकडी रवी वापरतात ती असली तर उत्तमच आहे। माझ्याकडे ती नव्हती, त्यामुळे यांना मी असं घुसळून घेतलेलं आहे। 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे, अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे। दररोजच्या जेवणासाठी वापरलं जाणारं मीठ ते वापरलं तरी चालेल। अर्धा चमचा काळी मिरी पूड त्यामध्ये घातलेली आहे आणि छान असं आपल्याला ते सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। त्या चवीनुसार 1 चमचा त्यामध्ये साखर घालायची आहे। थोडंसं आलं किसून घातलं तरी चव छान येते, परंतु आम्हाला नाही आवडत म्हणून मी त्यामध्ये आलं किसून नाही घातलेलं। आणि सर्व मसाले एकत्रित घातल्यानंतर छान असं घुसळून घेतलेलं आहे। कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। पुदिनाही स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायचा आहे आणि पुदिना आणि कोथिंबीर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। ताकामध्ये पुदिन्याचा स्वाद आहे तो अप्रतिम लागतो, त्यामुळे तुम्ही थंडगार मसाला ताक बनवत असताना पुदिना नक्की वापरा। थोडंसं आणखी मी घुसवून घेतलं आणि कोथिंबीरीचा आणि पुदिन्याचा स्वाद ताकामध्ये छान उतरतो आणि आपण मसाले पण घातलेले आहेत। हे मसाला ताक पिण्यासाठी चवीला अप्रतिम लागतं। 1 मोठी वाटी दही आणि 1.5 ग्लास त्यामध्ये पाणी घातलं तर साधारणतः लहान 3 ग्लास तुम्हाला मसाला ताक बनवता येतं। छान असं मसाला ताक तयार आहे। उन्हाळ्यात उष्णतेपासून शरीराला थंडावा देणारं मसाला ताक चवीला पण खूप छान लागतं। अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडासा वरून पुदिना घातलेला आहे आणि भाजलेल्या जिऱ्याचा जो स्वाद आहे तो ताकामध्ये खूप छान लागतो। भाजलेल्या जिऱ्याची पूड त्यामध्ये अर्धा चमचा घातलेली आहे। चला तर मग या पद्धतीने मसाला ताक नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।